जगात क्वचितच अशी यात्रा घडत असेल जी प्रतिवर्षी न चुकता भक्तीवर आधारित असलेली वारी सामाजिक समतेचा झरा बनली. वारीला जातीत थारा नाही, वर्ण अभिमान विसरली याती, काही विचारात घेतले जात नाही. एकमेका भेटतात, गुलाल बुक्का लावलेले यात्रिक सर्वजण एकत्र, एकच गजर, पावले पडतात एकत्र, भक्ती आणि विठ्ठल. संत ज्ञानेश्वरांनी दिली ज्ञानेश्वरी जी, गीतेचं मराठीत भाष्य अवघ्या किशोर वयात लिहिलं. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना. त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ नाथ परंपरेचे पाईक मुक्ताबाई या जगावेगळ्या भावांची बहीण, जिच्या ओव्या समाजाला प्रश्न विचारायची ताकद देत. संत नामदेव ज्यांच्या रचना गुरुग्रंथ साहिब मध्ये सापडतात. ओमानला आपण गेलो होतो, तिथे ज्यावेळेस साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळी संत नामदेवांच्या बद्दल पंजाबमध्ये लोकांमध्ये असलेला जो काही अभिमान पाहायला मिळाला, जो काही भक्तिभाव पाहायला मिळाला, मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपलीच छाती त्या ठिकाणी फुलली. निश्चित. संत एकनाथ ज्यांच्या अभंगांनी करुणा आणि नैतिकतेचा झरा वाहिला. गाढवाला कवडीतले पाणी पाजणार ते. संत चोखामेळा मंदिरात प्रवेश नाही मिळाला, पण कडवटपणा न बाळगता विठ्ठल भक्ती करणारे संत. आज त्यांची समाधी पंढरपूरच्या दारात आहे. सोयराबाई त्यांच्या पत्नी ज्या जातीविरोधी ओव्या रचायच्या, हे संत केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. एक स्मरण एका वारकऱ्याच्या तोंडून ऐकलं. एकदा एक वारकरी सांगत होता, माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, रामप्रभू एकदा पंचवटीमध्ये एका झाडाखाली थांबले होते. सीतेसाठी फुलं तोडायला हात वर केला तर झाडांनी स्वतःहून फुलं झाडून दिली. ही गोष्ट कल्पनेतून नाही आली, ती स्मरणातून आली. आज हजारो वर्षांनीही नदीघाट विठ्ठल विठ्ठलच्या गजराने दुमदुमतात. ही वारी कोणतं इव्हेंट नाही, ही चालती बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे जी महाराष्ट्राचा आत्माभिमान जपते. हजारो वर्षापूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता पावले विठुरायाकडे जात. वारी ना इस्लामी राजवटीत थांबली न इंग्रजी आक्रमणात. अगदी मोरे सर, वारी परंपरेचे आपण देखील एक प्रतीक आहात. कारण तुकाराम महाराज ज्यांना आपण जगद्गुरू म्हणतो, त्यांच्या परंपरेतून आणि परिवारातून तुम्ही येता. आणि आपण असं मानतो की आमच्या वारीच्या परंपरेत संतांच्या मांदियाळीमध्ये तुकाराम महाराजांनी कळसाचं काम केलेलं आहे. आज बघा, शेगावपासून दिंडी येते, आळंदीतून येते, पैठणहून येते, सगळ्या भागातनं दिंड्या त्या ठिकाणी येतात आणि वैष्णवाची पताका हातात घेऊन त्या ठिकाणी सगळे नाचतात. खरं म्हणजे तुमचं मूळ गाव असलेल्या तुकोबाच्या देहूचीच गोष्ट. हजारो वारकरी आहेत, त्यांच्या देहधर्मामुळे गावात दुर्गंधी पसरे. गावकऱ्यांनी उपाय शोधला, फिरती शौचालय आली, विष्टेचे खत करण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबवला गेला. देश विदेशातनं लोक या वारीत येतात. यावर्षी तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा उपयोग देखील या ठिकाणी होतो आहे आणि एआय वाले वेगळी वारी काढतायत. थक्क होतो मी ही नवी वळे पाहून आणि नतमस्तक होत पंढरीचा महिमा कसा गाजतो ते मी अनुभवतो.